नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 3 आहे, त्यातला एक्झाम्पल 5. चला, क्वेश्चन 3 आपल्याला काय सांगतोय की हे दोन इक्वेशन आहेत त्याला ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करा आणि ग्राफ काढून आपल्याला जे सोल्युशन आहे ते सांगा. सगळ्यात पहिले आपण फर्स्ट काय बघा, 3x + y = 10 हे एक इक्वेशन दिलेले आणि सेकंड आहे x - y = 2 हे असं एक इक्वेशन दिलेले याला x आणि y च्या ऑर्डर पेअर काढायच्या. सगळ्यात पहिले याला सॉल्व्ह करू. 3x + y = 10. ओके, आता यामध्ये काय करायचंय, जे y आहे कोणतं पण एक व्हेरिएबल एका साईडला ठेवायचं, बाकी सगळ्या व्हॅल्यू एका साईडला पाठवून द्यायचं. व्हॅल्यू असेल, व्हेरिएबल असेल, सगळं. आता या साईडला मी काय करतो, y ठेवतो आणि इकडे 10 जशाच तसा आहे, तर हा 3x इकडे पाठवून देतो. बघा, -3x आला, म्हणजे ह्या साईडला काय राहिला, फक्त y राहिला. आणि तुम्ही x पण ठेवू शकत होता, पण ते आपलं कॉम्प्लिकेटेड आपल्याला झालं असतं, म्हणून आपण सिंपल घेतलं y आणि सिंपल आपले एक सिंप्लिफाईड इक्वेशन तयार झालं. इक्वेशन म्हणा की एक फॉर्म तयार झाला. ओके, चला आता याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं. पुट x = 0, देन y = 10 - 3x. ओके, आलं. आता y = 10 - 3 इंटू काय 0, x च्या जागी 0 ठेवला. y = 10 - 0, y आला 10, आला 10 भेटला. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला y ची भेटली जेव्हा x आपण 0 ठेवला. आता x ची आपल्याला सेकंड व्हॅल्यू ठेवायची आहे, म्हणजे y ची आपल्याला सेकंड व्हॅल्यू काढावं लागेल. पुट x = 1, देन y काय भेटतो बघा, y = काय केलेलं आपण सिंप्लिफाईड फॉर्म काय, y = 10 - 3x. आलं. y = 10 - 3 इंटू x ची व्हॅल्यू किती घेतलेली आपण इथं, 1 ठेवा. 1 y = 10 - 3, y किती आला आपला 7. y किती भेटला आपल्याला 7, जेव्हा x आपण 1 ठेवला तेव्हा. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू चेंज करायची, म्हणजे दुसरी ठेवायची, थर्ड व्हॅल्यू. तुम्ही 1 2 3 4 अशा किती पण ऑर्डर पेअर काढू शकतात, पण आपण 3 घेतल्या जेणेकरून ग्राफ काढायला ते सोपं जातं. 2 घेतल्या असतं तर एखादी व्हॅल्यू चुकली तर काय होतं, ते ग्राफ विस्कळीत होऊन जातो, मार्क्स भेटत नाही. म्हणून आपण 3 घेतल्या. 4 घेतल्या तर काय होतं, आणखीन कॉम्प्लिकेटेड होतं, लेंदी प्रॉब्लेम होतो, हा लेंदी होतो, म्हणून आपण 3 घेतल्या. 2 नाही आणि 4 नाही, 3 घेतल्या. पुट x = 2, 10, x = 2, 10 काय बघा, y = 10 - 3x, 10 - 3x, y = 10 - 3 इंटू 2, y = 10 - 6, y = 10 - 6 किती येणार 4. y ची थर्ड व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता काय करायचं आहे, टेबल फॉर्म करायचा आहे. आलं लक्षात. काय घ्यायचं, x y ऑर्डर पेअर x y आले. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x किती आहे बघा, x ची फर्स्ट व्हॅल्यू आहे 0, y ची फर्स्ट व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 10, आणि ऑर्डर पेअर किती येणार 0 आणि 10. ही झाली ऑर्डर पेअर फर्स्ट. x ची सेकंड व्हॅल्यू किती ठेवली आपण 1, ते लिहा. y किती भेटला आपल्याला तेव्हा 7, ऑर्डर पेअर झाली 1 7, म्हणजे x च्या समोर x, y च्या समोर y, ऑर्डर पेअर. हा x = भेटला 2, म्हणजे ठेवला आपण x ची व्हॅल्यू, y भेटला तेव्हा किती झाला 4, आणि ऑर्डर
ऑर्डर पेअर झाली 2 आणि 4. आता हे सॉल्व्ह केलं आपण, पण हे कोणत्या इक्वेशन साठी आहे? 3x प्लस y इक्वल टू 10 असं लिहून घ्या. म्हणजे जेणेकरून ह्या व्हॅल्यूज कोणत्या इक्वेशन साठी आपण फाइंड केल्या ते इझिली आपल्याला कळून जातं. आता काय करायचं आहे, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आता सिमिलरली आपण काय करू, x मायनस वाय इक्वल टू 2 हे इक्वेशन सॉल्व्ह करून असा टेबल फॉर्म करू. मग तुम्ही ते ग्राफवर ड्रॉ करा आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढा, तोच त्याचं सोल्युशन असणार. आता लिहून घ्या. मी काय करतो, याला साफ करतो. म्हणजे चला आता x मायनस वाय इक्वल टू 2 हे सॉल्व्ह करू आपण. x मायनस वाय इक्वल टू 2 हे इक्वेशन सॉल्व्ह करू. यामध्ये बघा y, आता काय करू, y ला इकडे नेऊ. x आणि हा 2 इकडे, 2x मायनस 2 इक्वल टू y. कळलं? मी दोन्ही स्टेप संगत केल्या. y ला इकडे नेल्यावर काय होणार, प्लस y, आणि हा 2 ला इकडे आणल्यावर काय होणार, y. म्हणजे हा 2 मायनस होणार, म्हणजे साइन चेंज होतं, बाकी काही नाही. y इक्वल टू x मायनस 2 असं लिहिलं तरी काय होणार, सेमच आहे. आता फक्त काय करायचं, x च्या व्हॅल्यू टाकायच्या. जर कधी मी पुट x इक्वल टू 0 देन y काय भेटतो बघा. आता y इक्वल टू किती आहे, x मायनस 2. हे आपलं सिम्प्लिफाईड केलेलं आहे आपण. y इक्वल टू x जागी 0 मायनस 2, 0 मायनस 2 किती येणार, मायनस 2. आलं का, आलं लक्षात? ओके, y भेटला आपल्याला मायनस 2. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ y भेटली मायनस 2. आता x लिहा, पुट x इक्वल टू हा काय आहे, x इक्वल टू 1 देन काय होतं बघा, y इक्वल टू x मायनस 2. आलं, x मायनस 2. y इक्वल टू x जागी किती ठेवायचं आपल्याला, 1, आणि y मायनस 2 जसंच तसा. सो y किती भेटणार आपल्याला, मायनस 1. 1 मायनस 2 किती येणार, मायनस 1. आता पुट x इक्वल टू 2, x 2 ठेवा, देन y काय येतो बघा. आता y आपण सिम्प्लिफाईड काय केलेलं, y इक्वल टू x मायनस 2. यामध्ये काय ठेवायचं आपल्याला, 2. y इक्वल टू x जागी 2 ठेवला, रिप्लेस केला x ना 2 ला, मायनस 2 हे जसाच तसा, आणि 2 मायनस 2 किती येणार, 0. y भेटला आपल्याला 0. आलं? चला आता काय करायचं, सिंपली ह्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या टेब्युलर फॉर्म मध्ये किंवा टेबल मध्ये. अशा व्हॅल्यूज ह्या लिहून घ्यायच्या. x y ऑर्डर पेअर x y. अशा फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x किती आहे आपली, 0. तेव्हा y किती आहे आपला, मायनस 2, 0 मायनस 2. फर्स्ट ऑर्डर पेअर भेटली. सेकंड आहे आपला x1, y किती आहे, मायनस 1. ऑर्डर पेअर किती झाली, 1 आणि मायनस 1. थर्ड काय आहे, x इक्वल टू 2, y किती भेटणार, 0. हे किती झालं, 2 आणि 0 झालं. आता हे काय, कोणत्या इक्वेशन साठी आपलं बघा, x मायनस वाय इक्वल टू 2 ह्या इक्वेशन साठी आहे. आलं लक्षात? इथपर्यंत आलं? चला सर्व आता 2 सॉल्व्ह केले आपण. आता तुम्ही काय करायचं, असा ग्राफ काढायचा. 2 लाईन आल्या तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा आहे. सपोज कोणता येणार, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तेच त्याचं सोल्युशन असणार. आणि लिहायचं सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल टू काय असेल ते. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.